हॅलो नमस्कार, मी माधुरी आज घेऊन आलेली आहे गुढीपाडवा स्पेशल गुलाबजामुन। त्यासाठी मी इथे चितेचं इन्स्टंट गुलाबजाम प्रीमिक्स यूज करणार आहे। एका बाउलमध्ये हे प्रीमिक्स घ्यायचं आहे व त्यात थोडं थोडं पाणी ॲड करून त्याचा एक डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने डो तयार झाला की त्याला आपल्याला 15 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपल्याला इथे चाशणी बनवून घ्यायची आहे। मी इथे 4 कप पाणी घेतलेलं आहे व तेवढ्याच क्वांटिटीमध्ये 4 कप आपल्याला साखर ॲड करायची आहे। आता 15 मिनिट झालेले आहे। आपल्याला परत एकदा याला छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे। आता हाताला थोडं तूप लावून त्याचे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। मध्ये मी थोडं चिरंजी पण ॲड केली आहे। अशा पद्धतीने सगळे बॉल्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। आता आपले बॉल्स तयार झालेले आहेत। कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे व एक एक करून त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। हे बॉल्स आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत तळून काढायचे आहे। आपला पाक देखील इथे तयार झालेला आहे। बॉल्स पण इथे आपले तयार झालेले आहे। त्याला एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। बाकी पण बॉल्स याच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर हे बॉल्स आपल्याला पाकात टाकायचं आहे। पाक थोडा गरमच पाहिजे आहे। 3 ते 4 विलायची सोडून त्याचा बारीक कूट करायचा आहे व तो पाकात ॲड करायचा आहे। फ्लेवर छान येतो। तसेच बारीक बारीक काप केलेले ड्रायफ्रूट्स पण त्यात ॲड करा। अशा पद्धतीने आपले गुलाबजाम रेडी आहे। अगदी सोप्या पद्धतीने व झटपट होणारे गुलाबजाम इथे रेडी आहे। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अर्थातच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।